सर, माधुरी हत्ती परत मिळावी म्हणून जैन मठाकडनं अनेक प्रयत्न केले जातात आहेत. कोल्हापुरातले सगळेच राजकीय व्यक्ती जे आहेत ते आता रस्त्यावरती उतरून या माधुरी हत्तीसाठी पुन्हा प्रयत्न करतात. तुमची प्रतिक्रिया काय? कारण मतदाराने जबरदस्ती पद्धतीने बघा, ह्याच्यात एक महत्वाचं आपल्याला पाहायला पाहिजे की हा निकाल जो आलेला तो सुप्रीम कोर्टाचा आहे, सर्वोच्च न्यायालयाचा आहे. आणि जर पुढे काही याच्यावर कारवाई करायची असेल, रिव्ह्यू पिटिशन टाकायचं असेल, तर मला वाटतं सरकार काय पुढे पावलं उचलणार आहे ह्याच्यावर सगळ्यांचं लक्ष असेल. कारण मला वाटत नाही कुठची संस्था, मग वंतार असेल की कुठची संस्था, हट्ट धरून की आम्हालाच हे पाहिजे. हा निकाल तिथे पाठवण्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. आणि मग आता सगळे जे काही लोक पुढे येत आहेत ते हे सगळे चालू असताना कुठे होते. आणि दुसरं म्हणजे मला वाटतं जर सरकारने रिव्ह्यू पिटिशन टाकलं तर मला वाटत नाही कोणाचंही असं मत राहील, ना वंताराचं राहील ना कोणाचं राहील, की आमच्याकडेच राहिलं पाहिजे. मुळात काय की हत्ती जो आहे तो सुखरूप असायला पाहिजे, हत्ती जी आहे ती सुखरूप असायला पाहिजे, चांगल्या अवस्थेत असायला पाहिजे आणि चांगल्या निवासस्थानी असायला पाहिजे. परत एकदा सांगतो की रिव्ह्यू पिटिशन किंवा जे काही सरकार पाऊल उचलेल त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष राहील. काम करते असं देखील आरोप होतोय. कारण मला बघा, आता मी पुन्हा एकदा ह्या राजकारणात जाणार नाही. हा निकाल सर्वोच्च न्यायालयाचा आलेला आहे. जर पुढे काही पावलं टाकायची असतील तर सर्वोच्च न्यायालयाकडे ते पावलं टाकली जातील सरकारकडून.